नमस्कार. आहार कोल्हापुरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आंब्याचा शेक करणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी देवगड हापूस आंबा घेतलेला आहे. आता आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे आपण आता थंडगार असं शेक करणार आहोत. याच्यासाठी इथे मी आंबा बारीक असा चिरून घेत आहे. याचे आपण काप करून घेऊया. उन्हाळ्यामध्ये आंबा थंडावा देतो. विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे आपल्या त्वचेचा रंग सुधारतो. हा शेक सर्वांनाच आवडतो. इथे मी आंबा कट करून घेतलेला आहे. आंब्यामुळे आपल्या शरीराची वाढ होते, ताकद येते. पिकलेला आंबा हा शीत असतो. विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं यामध्ये. आता आपण हे जे कट केलेले काप आहेत ते काढून घेऊया एका बाउलमध्ये. हे सर्व आपण काप काढून घेतल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये आपण हे काप घालून घ्यायचे आहेत. इथे 2 आंब्याचा पल्प मी घेतलेला आहे. यामध्ये आता आपण दूध घालून घ्यायचं आहे. थंडगार असं दूध इथं 1 ग्लास मी घालून घेतलेला आहे. यामध्येच आपण आता थोडीशी साखर, 2 ग्लास पुरती लागणारी आपण 4 चमचे साखर इथं घातलेली आहे. आपल्या दुधावरची साय घरगुती आहे ती इथे मी घातलेली आहे. थंड करून घेतलेली आहे ती साय मी इथं घातलेली आहे. आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया. हा बघा शेक तयार झालेला आहे. झटपट असा हा शेक तयार होतो. थंडगार असा हा शेक, आंब्याचा शेक तयार झालेला आहे.